प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सहना भवतु. ओम सहना भवतु. सहनौ भुनक्तु. सहनौ भुनक्तु. सह वीर्यं करवावहै. सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु. तेजस्विनावधीतमस्तु. मा विद्विषावहै. मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांतिः. ओम शांति शांति शांतिः. शांतीची अनुभूती घेत हळूच हस्तघर्षण करा आणि डोळे उघडा. आपण मागच्या वर्गामध्ये पाहिलं अष्टांग योग. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपल्याला माहित झालं की योगाचे महत्वाचे म्हणजे योगाचे पतंजली योग सूत्रानुसार की 8 अंग महत्वाचे आहेत. त्यांनी 8 अंगामध्ये पूर्ण योगा बसवलेला आहे. ठीक आहे, योगिक ज्याही क्रिया आहेत त्या बसवलेल्या आहेत. त्यामध्ये पहिलं काय होतं, यम नियम, त्यानंतर आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. ठीक आहे, तर यम म्हणजे काय, सामाजिक, जे आपण समाजामध्ये जे नीती नियम पाळतो इट इज कॉल्ड यम. आणि जे सेल्फ स्वतःच्या बाबतीत जे अडॉप्ट करतो दॅट इज कॉल्ड नियम. ठीक आहे, अहिंसा, सत्य, आस्तेय, ब्रह्मचर्य, परिग्रह, यम, शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि नियम. ठीक आहे, तर ह्या गोष्टी पाहिल्या. तर आज आपण काय पाहणार आहोत, आसन. पण आसनाविषयी डिस्क्रिप्शन पाहणार आहोत, म्हणजे ब्रीफ माहिती पाहणार आहोत. तर बघा, आपण आसन म्हणलं की आपण फक्त म्हणजे काय कन्सिडर करतो की एक व्यवस्थित पोस्चर, आपण एखादी स्थिती अडॉप्ट करणं म्हणजे आसन का. तर ते शारीरिक लेवलला असूही शकतं, पण आसनाची व्याख्या योगशास्त्रामध्ये वेगवेगळ्या ऋषीमुनींनी म्हणजे वेदाच्या काळापासून वेगवेगळी केलेली आहे. त्या म्हणजे वेगवेगळी म्हणजे काय, त्यांचं अचिव्हमेंट, आसनाचं अचिव्हमेंट ऍक्च्युअली एकच असतं. पण ज्याला जसं आसन समजलं ते आसन. ठीक आहे, कुणाला बॉडी लेवलला समजेल ते बॉडी लेवलला करेल, कुणाला मानसिक लेवलला समजेल ते मानसिक लेवलला करेल. तर आसन म्हणजे काय याविषयी आपण डिस्क्रिप्शन मध्ये माहिती पाहणार आहोत. तर पातंजली योग सूत्रामध्ये पहिल्यांदा आसनाची व्याख्या काय, स्थिरम सुखम आसनम. म्हणजे काय, स्थिरता, सुखकारकता, ज्या स्थितीमध्ये आपल्याला अनुभवायचं येते दॅट इज कॉल्ड आसन. ठीक आहे, तर आपल्याला स्थिरता तर कधीच नसते मुळीच. आपण असं बसतो तर या स्थितीमध्ये आपण किती वेळ बसू शकतो, जनरली एक लिमिटेशन आहे. आपल्याला वाटलं की नाही मला स्थिती बदलायची की लगेच बदलतो. तर आसन कशाला म्हणतात नेमकं, तर आसन असं सांगितलेलं आहे की तुम्ही ज्या स्थितीमध्ये 2.5 तास सलग सारखं बसू शकता त्याला आसन म्हणतात. आपण 2.5 तास म्हणजे झोपलो ना तरी सुद्धा आपण अनकॉन्शियस असतो, त्यावेळेस झोपू शकतो समजा पाठीवर, पण अनकॉन्शियस असतो. कॉन्शियसली तुम्ही ज्या स्थितीमध्ये 2.5 ते 3 तास बसू शकता म्हणजे ते आसन तुमचं सिद्ध आसन आहे समजा, म्हणजे ते आसन दॅट इज कॉल्ड आसना. तर स्थिरता ही कशी असते माहिती आहे का, आपलं मन हे चंचल असतं, आपल्या मनाला डायरेक्ट आपण कॅच नाही करू शकत. तर जनरली ही जी प्रणाली, हे जे योगिक सायन्स सांगितलेले पातंजलीनी, तर ते काय सांगितलेले, शरीराकडून मनाकडे आणि मनाकडून सूक्ष्म तरल मनाकडे जाण्याचा एक महामार्ग म्हणजे काय, योगिक मार्ग आहे. आणि त्यासाठी अष्टांग योग सांगितलेलं आहे. जर तुम्ही यम आणि नियमाचं पालन जर चांगल्या पद्धतीने केलं तर काय होतं की आपलं मन प्रसन्न राहतं, मैत्री, करुणा, मुदिता आपल्यामध्ये काय होतं म्हणजे वृद्धिंगत होते. आणि आपलं मन सुद्धा, आपलं शरीर आणि मन सुद्धा म्हणजे आसन आणि प्राणायाम करायला इलिजिबल होतं. तर आसन म्हणजे काय, स्थिरम सुखम आसनम, स्थिरता आणि सुखकारकता ज्या स्थितीमध्ये आपल्याला भेटते इट इज कॉल्ड आसन. तर आता आपण म्हणू की स्थिरता तर मला झोपेमध्ये सुद्धा भेटते, मी स्थिर असते झोपेत, एकाच कुशीवर झोपलेली असते किंवा पाठीवर झोपते आणि 10 तास झोपू शकते सलग. पण मग ती स्थिरता का, नाही. तर स्थिरता कशी, स्थिरता ही मानसिक आणि शारीरिक असते. ठीक आहे, तुम्ही शरीरानं असे जरी बसलेले असाल आणि मनाने जर कोणीकडे असाल तर ती स्थिरता का, नाही. स्थैर्य हे काय असतं, मानसिक आणि शारीरिक या गोष्टीचं स्थैर्य ज्या स्थितीमध्ये आपल्याला लाभतं इट इज कॉल्ड आसन, त्याला आसन म्हणतो. तर आसनामुळे काय होतं म्हणजे आसन कसं करायचं, आसन कसं करायचं असं सांगितलं. त्याची कृती पुन्हा त्यांनी सांगितलेली, कशी सांगितले, तर प्रयत्न शैथिल्यानंतर समापत्ती भ्याम. म्हणजे काय, तुम्हाला प्रयत्नपूर्वक शिथिलता आणावी लागते. तुम्हाला कोणची स्थिती सहजासहजी गेट होते का नाही, तुम्हाला असं बसायचं तरी तुम्ही असं नाही बसू शकत.
पण आपण जर सराव टाकला तर हळूहळू आपली ती म्हणजे कॅपॅसिटी वाढते. समजा थोडक्यात आपल्याला एक साईड बेंडिंगचं आसन करायचंय, समजा मला अर्ध चक्रासन करायचंय साईडनं, ठीक आहे, साईड वाईज, आणि मी असं झुकलो तर मला पहिल्यांदा काय होतं, त्रास होतो. पण नंतर काय होतं की माझी बॉडी शिथिल होते. ते जे माझ्या पेशी आहेत तर माझ्या पेशी लेवलला काय माहित होतं की नाही मला असं बेंड व्हायचंय, आणि या स्थितीमध्ये ऍडजस्ट करतात त्या स्वतःला. पेशी निर्मिती ही सतत चालू असते आपल्या शरीरामध्ये, म्हणजे प्रत्येक सेकंदाला प्रत्येक मिनिटाला करोड लाखो पेशी काय होतात, निर्माण होतात आणि म्हणजे डिझॉल्व्ह होतात. तर हे कंटिन्युअस चालू असतं. तर त्यामध्ये दरम्यान ज्या पेशी तयार होतात तर त्या पेशी काय होतात, ऍडजस्ट करतात त्या स्थितीला, आणि मग ती स्थिती हळूहळू सुखावह होऊ लागते आपल्याला. मग काय होतं, प्रयत्न शैथिल्य होतं आणि मग आपण अनंत समापत्तीकडे वाटचाल करतो. मग आपण त्यामध्ये स्थिर होऊ शकतो. पहिल्यांदा एखाद्याला पद्मासन जमत नसेल, त्यांनी पहिल्यांदा जर फोर्सफुली पद्मासन घातलं, मला जमत नव्हतं पहिल्यांदा, मला पद्मासन कधीच नाही जमायचं, ठीक आहे, पण पहिल्यांदा मला त्रास व्हायचा, एक 5 मिनिट जर घातलं तर पद्मासन त्रास व्हायचा. पण नंतरच्या कालावधी मध्ये काय की आपण ज्यावेळेस आपण पेन हे दाबून आपण प्रयत्न करतो तर त्यामध्ये काय येते, लिम्स मध्ये शिथिलता येते, मनामध्ये सुद्धा शिथिलता येते. बघा, पहिल्यांदा छोटे बाळ असतात, आपल्याला बालवाडीत जर टाकायचं तर डायरेक्टली जातात का ते, नाही, रडतात. पण हळूहळू काय होतं, सवय लागते. म्हणजे काय, शरीराला आणि मनाला प्रत्येक गोष्टीची सवय लागत असते. तशीच आसनांची सुद्धा सवय लागते, आणि मग आपण काय त्या म्हणजे ती जी पोझिशन मेंटेन झालेली आहे तिच्यामध्ये आपण स्थिर होऊ शकतो. ही झाली कृती, ठीक आहे. पहिलं काय, स्थिरम सुखम आसनम, ही डेफिनेशन पतंजलीनुसार. आणि कृती कोणची, प्रयत्न शैथिल्यानंत समापत्ती भ्याम, म्हणजे प्रयत्नात शिथिलता जर आणली तर आपण अनंत समापत्तीच्या जे म्हणजे निसर्ग शक्ती आहे तिच्या मधून जी भेटणारी शक्ती आहे ती आपण अडॉप्ट करू शकतो, ठीक आहे. अनंत समापत्तीकडे थोडक्यात जाऊ शकतो. आणि मग काय होतं, जनरली त्यानंतर काय होतं तर त्याचा परिणाम काय होतो, तर तो द्वंद्वा नभिघातम, म्हणजे द्वंद्वाचा नाश होतो आणि आघात होत नाही. तर तो द्वंद्वा नभिघातम याचे अर्थ भरपूर निघतात. म्हणजे आपल्या शरीरात आणि मनात सतत द्वंद्व असतं की मी आता थेरीला बसू का नको, मला जायचंय, मला गडबड होतीये, मला चहा प्यायचा आहे, मला फिरायला जायचंय, मला काहीतरी काम होतं. हे जे द्वंद्व आहेत ना हे नाहीसे होतात. कशामुळं, प्रयत्न शैथिल्यामुळं. तुम्ही प्रयत्नपूर्वक एखादी गोष्ट केली की तिच्यात तुमचं मन लागतं आणि मग काय होतं की तुम्ही समोर प्रगतीकडे वाटचाल करता. स्थिरता ही प्रगतीचा काय आहे, पाया आहे. जर तुम्ही एखाद्या गोष्टी स्थिरच नसाल तर ती गोष्ट तुम्ही चांगल्या पद्धतीने नाही करू शकत. म्हणजे म्हणतात ना, डेफिनेशन ह्या योगाच्या भरपूरच आहेत. आपण म्हणजे पतंजलीनुसार योग चित्तवृत्ती निरोध त्यांनी सांगितलंय, पण योग कर्मसु कौशलम भगवद्गीतेमध्ये सांगितलंय. म्हणजे कर्माची कुशलता म्हणजे योग आहे. तर आसन सुद्धा म्हणजे जर तुम्ही कुशलतेने केलं, एकदम सहजगत्या केलं, कुशलतेने केलं तर त्याच्यात तुम्हाला स्थिरता आणि कौशल्य प्राप्त होतं. आणि मग काय होतं, त्याचे तुमचे शारीरिक परिणाम होतात, मानसिक परिणाम होतात, आणि त्याचे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक लाभ तुम्हाला भेटतात आणि जीवन उन्नत व्हायला मदत होते, ठीक आहे. तर काय होतं, तो द्वंद्वा नभिघातम, द्वंद्व जे चाललेलं असतं आपल्या मनात, चंचलता जी असते, तर आपलं मन स्थिरतेकडे जातं आणि एकतत्वाचा अभ्यास करू लागतं. म्हणजे एखादी गोष्ट आपण ठरवली की तीच आपण करू शकतो, ठीक आहे. आपण शरीराला बऱ्याचशा गोष्टीची सवय लावतोही, पण मनाला सवय लावणं आपल्याला आयुष्यभर जमत नाही. म्हणतात ना, स्वभावाला औषध नसतं. आहे स्वभावाला औषध काय, योग स्वभावाला औषध आहे. आपण योगाने म्हणजे काय बदलू शकतो, स्वभाव बदलू शकतो. इट इज अ बेस्ट रेमेडी ऑफ द ह्युमन बिईंग. आणि म्हणजे काय असतं की जर आपल्याला समाज बदलायचा असेल, आपल्याला स्वतःला बदलायचं असेल, आपल्याला स्वतःला एका वेगळ्या उंचीवर न्यायचं असेल तर काय करावं लागेल, आपल्याला योगिक जो व्यायाम सांगितलेला आहे, योगिक सूक्ष्म तरल हालचाली मुवमेंट ज्या सांगितलेल्या आहेत त्या मनाने आणि शरीराने करावं लागतील आणि श्वास प्रश्वासासोबत करावं लागतील. आता पुन्हा काय होतं, तर तो द्वंद्वा नभिघातम, म्हणजे काय, द्वंद्वाचा आघात होत नाही आपल्या मनावर. थोडक्यात द्वंद्व जे असतं त्या द्वंद्वाचे आघात होत असतात सतत. हे करू का ते करू, मी इथंही नसतो, मी प्रेझेंट मध्ये नसतो, मी भूतकाळात नसतो आणि मी भविष्यात बी नसतो, मी कुठंच नसतो थोडक्यात. तर तुम्हाला कुठेतरी स्टेबल होण्यासाठी काय, तो द्वंद्व नाहीसं होतं तुमचं, असं पतंजलीने सांगितलंय, पतंजली योग सूत्रानुसार. आणि आता जर आपल्याला दुसरी डेफिनेशन जर पाहायची तर हट्टयोगानुसार काय, हट्टयोगानुसार आसन म्हणजे काय, तर हटस्य प्रथमांगत्वात आसनम पूर्व मुच्यते. म्हणजे हट्टयोगामध्ये काय, प्रथम स्थान आसनाला दिले. हट्टयोग म्हणजे चतुरंग योग आहे, ठीक आहे. त्याच्यामध्ये 4 अंग सांगितले, जसं पतंजलीने 8 अंग सांगितले ना तसे 4 अंग सांगितलेत हट्टयोगामध्ये. जे आपण हट्टयोग ऐकतो ना, पॉवर योग म्हणतात आता त्याला, तर त्याच्यामध्ये फक्त 4 अंग आहेत. आता यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, पातंजली योग सूत्रानुसार 8 अंग आहेत योगाचे. पण हट्टयोगानुसार 4च अंग आहेत कशाचे, योगाचे. तर पहिलं कोणचं आहे, आसन पहिलं आहे. तर आसन म्हणजे काय त्यांच्या दृष्टिकोनातून पाहूया.
तर आसन म्हणजे काय, हठस्य प्रथमांगत्वात कुर्यात तदासनम स्थैर्यम आरोग्य चांग लागवम. म्हणजे काय होतं, तुम्ही एखादं आसन केल्यामुळं तुम्हाला स्थिरता येते आणि स्थैर्यम आरोग्य भेटतं आणि चांग लागव प्राप्त होतं. म्हणजे काय, अंग लागव म्हणजे हलकेपणा प्राप्त होतो. आपण ज्यावेळेस योगिक एक्सरसाइज करतो सिंपल मनानी, तर त्यावेळेस काय होतं की आपलं मन हलकं होतं आणि शरीरही हलकं फुलकं वाटतं. तर तो कशाचा परिणाम असतो, हट्ट योगा म्हणजे आसनाचा परिणाम असतो, असं हट्ट योगानुसार हट्टयोगी म्हणतात. ठीक आहे. आणि पुन्हा स्वस्वरूपे समासन्नता असं सांगितलेले याच्यामध्ये गोरक्ष संहितेमध्ये असं सांगितले, स्वस्वरूपे समासन्नता म्हणजे ज्या आसनामध्ये आपण स्वस्वरूपात लीन होतो, इट इज कॉल्ड आसन. म्हणजे मग ते शवासन का आसना. आता काय होतं माहिती का, आपण झोपीमध्ये आपण आपल्यासोबतच असतो जनरली बऱ्याच वेळेस. म्हणजे झोप ही आवश्यक आहे. आपल्याला काय वाटतं की झोपेचा आणि योगाचा मग काही संबंध आहे, योग निद्रा संबंध आहे. पण योग निद्रेमध्ये आपण योग निद्रा घेत असतो, आपण घेऊही एखाद्या वेळेस, तर योग निद्रेमध्ये काय असतं की आपण झोपत नाही, आपण कॉन्शियस असतो. कॉन्शियसली आपल्या बॉडीचं ऑब्झर्वेशन करणं, आपल्या इंटरनल ऑर्गन्सचं ऑब्झर्वेशन करून त्यांना मानसिकरित्या पुष्ट करणं आणि जास्तीत जास्त कार्य करण्यासाठी इलिजिबल करणं, हे कशाचं काम असतं, योग निद्रेचं काम असतं. पण आपण निद्रेमध्ये काय करतो की वेगवेगळे विचार असतात आपल्या मनामध्ये आणि त्या विचाराच्या सोबतच झोपत असतो. तर आपण शरीराकडे काही लक्ष देत नाही, म्हणजे शरीराला शांत करण्याचा निश्चितच आपण प्रयत्न नाही करत. तर जर तुम्हाला शरीराला शांत करायचं असेल तर आपले मानसिक आवेग इनवर्ड वळवावे लागतील. ठीक आहे. आपण काय करतो, मटेरियल वर्ल्ड कडे पाहतो आणि बाहेरचा कचरा त्याच्याच विषयी विचार करतो. आपण बाहेरच्या कचऱ्याविषयी सतत विचार करतो आणि आपण आपल्यासाठी काहीच करत नाही. आपण आपल्यामध्ये काय चाललंय, मी अस्थिर आहे का, माझं मन शांत आहे का, की मी प्लेझंट आहे का, अशा बऱ्याचशा गोष्टीचा आपण कधी विचारच नाही करत. तर आसनामध्ये काय सांगितलेलं थोडक्यात, स्थिरता, मग ती मानसिक आणि शारीरिक अशा दोन्हीही म्हणजे यांनी दोन्हीही पद्धतीने सांगितलेली आहे. ठीक आहे. तर पुन्हा बघा की आसन जनरली आहे, तर एखादं आसन जरी जमत नसेल आपल्याला, तर तुम्ही पहिल्यांदा काय करायला पाहिजे, तुम्ही पहिल्यांदा सूक्ष्म व्यायाम करायला पाहिजे आणि नंतर हळूहळू आसनाकडे जायला पाहिजे. तर या आसनांची संख्या किती मग आता आसने तर भरपूर आहेत. ज्यावेळेस आता बघा पतंजलीची जी जन्मकथा आहे ती अशी आहे की पतंजली हे जे ऋषी होते त्यांच्या जन्माची कथा अशी आहे की म्हणजे शेषनागाचे अवतार आहेत, ते शेषनागाचे अवतार आहेत अशी धारणा आहे समजा जनरली. तर ज्यावेळेस विष्णू भगवान पहुडलेले होते आपल्या शय्येवर, नागशय्येवर, तर त्यावेळेस काय झालं की ते म्हणजे त्यांच्या समाधीमध्येच लीन होते. पण त्यांना हिमालयात जे हे होते आपले महादेव आणि शिव काय करत होते, तांडव करत होते. तर ते काय करत होते, त्यांच्या योगविद्येनं तिथं गेले आणि ते तांडव पाहू लागले ते. पण मग ज्यावेळेस ते तांडव पाहत होते तर त्यावेळेस त्यांना एवढं स्फुरण आलं की त्यांची जी इकडची बॉडी होती म्हणजे तर ती काय होऊ लागली, स्फुरण पाहू लागली आणि वेट वाढू लागलं, त्या बॉडीचं वजन वाढू लागलं. तर मग त्यावेळेस त्या शेषनागाला सुद्धा ते म्हणजे वजन पेलावल्या जात नव्हतं. तर मग त्यावेळेस त्यांनी काय केलं की जे विष्णू होते त्यांना खडबडून जागं केलं आणि म्हणले तुमचं एवढा भार वाढण्याचं कारण काय. तर मग ते म्हणले की मी काय पाहत होतो की मी तांडव नृत्य पाहत होतो, त्यामुळे मी एवढा आनंदित झालो की मला म्हणजे आनंद मावेना माझ्या शरीरामध्ये, म्हणून मी म्हणजे माझं वजन एवढं वाढलं असं म्हणले ते. तर मग नंतर मग काय झालं की शेषनागाला सुद्धा वाटलं की यार आपले भगवंत इथं आहेत आणि आपण म्हणजे दुसरीकडचं तांडव नृत्य ते पाहत आहेत आणि म्हणजे एवढं सुख त्यांना भेटायला, तर मला सुद्धा सुख थोडंसं भेटायला पाहिजे, मला सुद्धा माहीत व्हायला पाहिजे ही विद्या जी की त्यांना माहीत आहे. तर मग ते ओळखलं त्यांनी आणि त्यांनी काय म्हणले की ठीक आहे, तू काय कर की तुला मी एक चान्स देतो, तू पृथ्वी तलावर जा आणि मग तू शिवाचं तांडव पाहू शकतोस असं म्हणले ते. आणि आधीचा प्रसंग असा की ज्यावेळेस मानवाची निर्मिती केली, म्हणजे ईश्वराने निर्मिती केली, तर त्यावेळेस काय झालं की मानवामध्ये वेगवेगळे डिसीजेस होते, वेगवेगळे रोग होते. तर काही जे दिव्य व्यक्ती आहेत तर त्या वर गेल्या आणि भगवंताला म्हणल्या की आम्हाला तू जन्म तर दिलास, पण आम्ही काय वेगवेगळ्या रोगांनी ग्रस्त आहोत, तर यावर उपाय काय. तर यावर उपाययोजना काय, तुम्ही स्वतः अवतार घ्या किंवा तुमच्या एखाद्या दूताला पाठवून आमचं रोग निवारण करा, अशी म्हणजे मागणी केली होती त्यांनी. तर मग ते म्हणले होते ठीक. तर मग त्याचा रेफरन्स इथं लावून त्यांनी काय केलं, पतंजलीला म्हणजे शेषनागाच्या अवताराला पाठवायचं ठरवलं. आणि इथं आपल्या पृथ्वी तलावर एक गोनिका म्हणून स्त्री होती, ती अतिशय उच्च विदुषी होती, तिला सुद्धा योगविद्या ऑलरेडी प्राप्त होती, ती म्हणजे या योगविद्येमध्ये मार्गस्थ होती, तिला भरपूर विद्या प्राप्त होती. तिला असं वाटत होतं की मला
मला माझी विद्या देण्यासाठी कुणीतरी समोर पाहिजे आणि तसे एबल पर्सन नव्हते. तर मग त्यामुळं तिनं काय केलं की अर्धे देवाला देता देता म्हणजे नदीमध्ये अर्धे देता देता मागितलं की मला एखादा असा दिव्य पुत्र दे किंवा शिष्य दे की ज्याला मी माझी विद्या देईल आणि तो जगाचा उद्धार करेल. तर मग तितक्यात विष्णू भगवंत आले, तिला दृष्टांत दिला आणि मग त्यांनी काय केलं, तिच्या ओंजळीमध्ये पतंजलीला टाकलं. मग पतंजली ओंजळीमध्ये आले म्हणून त्यांचं नाव पतंजली पडलं. मग ते काय होते की पहिल्यांदा सर्पंट होते, नंतर मानव रूप धारण करून ते जगले आणि ते एवढे तेजस्वी होते की त्यांच्यात एवढी योग तेज होतं की त्यांच्या डोळ्याची जी ऊर्जा होती ती कोणीही सहन करू शकत नव्हतं. ते काय पडद्याच्या आड ज्ञानदान करायचे. त्यांचं बेसिक शिक्षण हे तक्षशिलेला झालं आणि नंतर मग चिदंबरमला त्यांनी काय केली, ध्यानधारणा केली आणि चिदंबरमला त्यांनी तांडव नृत्य पाहिलं शिवाचं, जी त्यांची इच्छा होती. आणि नंतर मग त्यांनी ग्रंथ लिहिला योगसूत्र. ठीक आहे, आणि तो योगसूत्र आता आपण म्हणजे लर्न करत आहोत. ठीक आहे, तर अशी कथा आहे त्यांच्या जन्माची. ठीक आहे, वेगवेगळ्या आख्यायिका असतात पण आपल्याला एक माहीत असावं म्हणून सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे, तर आपण आसन पाहिलं. तर आसनं हे वेगवेगळे म्हणजे किती प्रकारचे आहेत. जनरली आसन हे 84 लाख आहेत असं सांगितलं. किती? 84 लाख. कारण तांडवामध्ये वेगवेगळे पोस्चर आहेत पण त्यापैकी 84 हे महत्वाचे आसनं आहेत. आणि 84 आसनं हे महत्वाचे आहेत. तर प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक जे स्ट्रीम आहेत, योगाच्या स्ट्रीम आहेत वेगवेगळ्या. आता पातंजल योगनुसार म्हणजे अष्टांग योग वेगळी स्ट्रीम आहे, हट्ट योग वेगळी स्ट्रीम आहे. ठीक आहे, अशा वेगवेगळ्या स्ट्रीम आहेत योगाच्या. सप्तांग योग आहे, घेरड संहिता ज्यांनी सांगितलेले, आणि पुन्हा षडांग योग आहे ज्याच्यामध्ये 6च अंग महत्वाचे आहेत. काहीच्या याच्यामध्ये असे म्हणजे वेगवेगळे अंगावर अभ्यास केलेले प्रत्येक यांनी आपल्या योग अभ्यासकांनी. तर त्यानुसार त्यांचे योगाचे प्रकार, ज्याला जशी अनुभूती आली तसे त्यांनी योगाचे प्रकार पाडले आणि नंतर मग त्याच्यामध्ये त्यांनी डेव्हलपमेंट केली. तर काय की पहिल्यांदा म्हणजे मला असं सांगायचं की ज्यावेळेस समजा आपण आसन करतो तर त्यावेळेस स्थिरता महत्वाची असते, मग ती मानसिक आणि शारीरिक असो. तर आता आसनं किती? 84 पैकी आपल्या याच्यामध्ये अष्टांग योगामध्ये एकही आसन सांगितलेलं नाही. त्याची डेफिनेशन सांगितलेली आहे फक्त काय? स्थिरम सुखम आसनम, स्थिरता सुखकारकता. मग ती कोणतीही पोस्चर केली तरी आसन आहे. तुम्ही बसलेले असा, उठलेले असा, झोपलेले असा, जागे असा, तुमची स्टॅबिलिटी मन आणि शरीराची तिथं असेल तर ते आसन. आणि आपण आसनात जास्त वेळ नाही राहू शकत. बघा तुम्ही ज्यावेळेस पाठीवर आपण झोपतो रात्री, तुम्हाला लक्षात यायच्या आधी मी कसं झोपलेलो आहे तोपर्यंत तुम्ही झोपलेले असता की नाही? बऱ्याच वेळेस बघा, आपले जोपर्यंत विचार चालू आहे तोपर्यंत आपण जागे असतो, पण विचार बंद तर झोप चालू. म्हणजे आपण आपल्याला फील करतो का? नाही. आपण आपल्याला फील कधी करतो? फक्त योगिक एक्सरसाइज मध्येच करू शकतो. आपण झोपेत आपल्याला फील नाही करत. एक तर काय, बाहेरचे विचार असतात आणि ज्यावेळेस आपण आपल्यावर येतो त्यावेळेस आपण कधी झोपी जातो ते लक्षात सुद्धा येत नाही. तर जनरली काय की आपल्याला स्टॅबिलिटी पाहिजे आणि स्टेबिलिटीमुळे काय होतं की आपलं जे संपूर्ण देहामध्ये जे विचरण असतं ते व्यवस्थित होतं. आपल्या ज्या ग्लँड्स असतात त्या अफेक्टेड होतात, त्याच्या थ्रू जे सिक्रेशन असतं आपल्या बॉडीमध्ये ते व्यवस्थित होतं आणि आपली बॉडी चांगली होऊन अंगलाघव प्राप्त होतं आपल्या बॉडीला. ठीक आहे, तर बघा आपण आसनांचं काय पाहूयात. म्हणजे आसनं कोणत्या याच्यात किती दिली ती पाहूयात. तर गोरक्ष संहितेत फक्त 2च आसन सांगितलेले. किती? 2च आसन. फक्त पद्मासन आणि सिद्धासन हे 2 आसनं महत्वाची आहेत असं सांगितलेले. शिवसंहितेत किती सांगितले आहेत? फक्त 4च आसनं सांगितलेले आहेत. हट्टयोग प्रदीपिकेत 15 आसनं सांगितलेले आहेत. घेरंड संहितेत 32 आसनं सांगितलेले आहेत. हट्टरत्नावलीमध्ये 52 आसनं सांगितलेले आहेत. योग प्रदीपिकेमध्ये 84 आसनं सांगितले आहेत आणि योग सोपानमध्ये 37 आसनं सांगितलेले आहेत. आणि सर्वात आता लेटेस्टचा जो ग्रंथ आहे तर तो योग दीपिका, जो की डायनामिक सांगितलेलं आहे. ठीक आहे, 200 आसनं. ते कोणी लिहिलेले? BKS अय्यंगार. सर्वात आधुनिक म्हणजे योगशास्त्र कोणी लिहिलेलं असेल तर ते BKS अय्यंगारांनी, ज्यांचा पुण्याला मठ आहे त्यांनी. ठीक आहे, आणि पहिलं गोरक्ष संहिता ही कोणत्या शतकात लिहिले गेलेली? 10 ते 11व्या शतकात, म्हणजे संत ज्ञानेश्वराच्या आधी लिहिले गेलेली. आणि मग संत ज्ञानेश्वरांनी याचा रेफरन्स घेऊन समाधी घेतलेली आहे. ठीक आहे, म्हणजे त्यांनी योग हा लिहिलेला आहे याच्यामध्ये, आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेला आहे. त्यांनी या योगाचं अनुचरण करून समाधी घेतलेली आहे वयाच्या 22व्या वर्षी. आणि शिवसंहिता ही 15व्या शतकात आलेली आहे. हट्टयोग प्रदीपिका स्वामी स्वात्मारामांनी लिहिली, तीही 15व्या शतकातच लिहिली गेलेली आहे. घेरंड संहिता ती काय 17व्या शतकात लिहिलेली आहे. तो अर्वाचीन ग्रंथ आहे घेरंड संहिता. आणि त्याच्यानंतर हटरत्नावली सुद्धा 17व्या शतकात लिहिली गेली आहे. योग प्रतिपिका ही 1830 ला लिहिली गेलेली आहे, म्हणजे ज्यावेळेस आपण पारतंत्र्यात होतो त्यावेळेस. आणि योग सोपान हे 1905 ला लिहिले गेलेलं आहे.
आणि BKS अय्यंगारांनी जी योग दीपिका लिहिलेली आहे ती 1966 ला लिहिलेली आहे. ठीक आहे, याच्या नोट्स आम्ही तुम्हाला नंतर देतो. तर आसनाचे प्रकार किती, आता आपण बघतो आसनाचे प्रकार किती. आसनाचे 3च मेनली प्रकार आहेत. ध्यानात्मक आसने, आरोग्य संवर्धनात्मक आसने आणि विश्रांतिकारक आसने. ध्यानात्मक आसने कोणची, जे आपण पद्मासन, वज्रासन घालतो, सिद्धासन आहे, स्वस्तिकासन आहे, हे कोणचे आसन आहेत, ध्यानात्मक आसन आहेत. यामध्ये आपण ध्यान करू शकतो. आपण उगाच समजा एक शीर्षासन केलं तर त्याच्यात ध्यान करू शकतो का, नाही करू शकत, कारण आपण त्याच्यामध्ये स्टेबल नाही राहू शकत. ज्या आसनामध्ये आपण सहजगत्या स्टेबल राहू शकतो तर ते आसन म्हणतात. तर आपण म्हणजे जे ध्यानात्मक आसन आहेत त्याच्यामध्ये आपलं ध्यान लागू शकतं, आपलं शरीर संपूर्ण शिथिल होतं, त्याला ध्यानात्मक आसने म्हणतात. आता आरोग्यात्मक आसने म्हणजे आरोग्य संवर्धन ज्याच्यामध्ये होतं, ज्याच्यामध्ये तुमची बॉडी स्ट्रेच होते, बेंड होते आणि जास्तीत जास्त ताण येतो तुमच्या वेगवेगळ्या संस्थावर. तुमची म्हणजे पचन संस्था असेल, श्वसन संस्था असेल, मेरुदंड असेल, याच्यावर ज्या वेगवेगळ्या आसनांनी ताण येतो तर ते आसनं कशामध्ये मोडतात, आरोग्यात्मक आसनामध्ये किंवा आरोग्य संवर्धनात्मक आसनामध्ये मोडतात. आणि विश्रांतिकारक आसने, शवासन, मकरासन हे विश्रांतिकारक आसने आहेत. हे झालं फक्त म्हणजे हे मेन कॅटेगरायझेशन आहे. कसं, ध्यानात्मक आसने, आरोग्य संवर्धनात्मक आसने आणि विश्रांतिकारक आसने. तर याचे प्रकार वेगवेगळ्या प्रकारानुसार वेगवेगळे पडतात बरं. म्हणजे योगानुसार हे 3 प्रकार आहेत. पण बघा स्थितीनुसार आपण पाहिले की दंड, आपण उभे राहून जे आसनं करतो ना आपण उभे राहून, तिला काय म्हणतात, दंड स्थितीतील आसने. जे उभे राहून करतो आपण दंड स्थितीतील आसने. जे पाठीवर झोपतो त्याला काय, शयन स्थितीतील आसने. पोटावर झोपून करतो त्याला विपरीत शयन स्थितीतील आसने. आणि बसून करतो त्याला बैठक स्थितीतील आसने. हे 4 प्रकार तुम्हाला माहित पाहिजे बरं. विचारतात स्थितीनुसार आसनांचे वर्णन करा. तर स्थिती किती आहेत, उभं राहूनची 1, बसूनची 1, पाठीवर झोपून आणि पोटावर झोपून, ह्या 4. पुन्हा याचे वेगळे पुन्हा प्रकार करू शकतात. आता दंड स्थितीतील आसने आपण केलेली, ताडासन, ताडासन आहे, पुन्हा तिथून नाहीतर वृक्षासन आहे, हे काय दंड स्थितीतील आसने आहेत. आणि बसूनची आसने, आता आज आपण बसूनचीच केली. कोणची आसने आहेत बरं बसूनची आसने कोणची, वक्रासन आहे, पद्मासन आहे, हे सर्व बसूनची आसने आहेत. स्वस्तिकासन आहे, राईट. झोपूनची आसने कोणची, झोपूनची पाठीवर अर्धचक्रासन, पुन्हा द्विपाद उत्तानासन, असे आसने, सर्वांगासन. आणि पोटावर झोपूनची पाहिलेत का आपण, भुजंगासन आहे, पुन्हा धनुरासन. हे आसनं काय, पोटावर झोपूनची आहेत. आणि आता बघा पाठीच्या कण्यानुसार सुद्धा आसने पडतात. म्हणजे आपल्या पाठीच्या पिळानुसार. कसे, तर ते बघा की पाठीच्या कण्यातून जर आपण पुढे झुकून आहे का नाही, पाठीच्या कण्यातून पुढे झुकूनचे भरपूर आसन आहेत ना. पादहस्तासन आहे, पादहस्तासन आहे, पुन्हा म्हणजे तुमचं पश्चिमोत्तानासन आहे. हे काय, फॉरवर्ड बेंड देतात तुमच्या स्पाईनला, फॉरवर्ड बेंड. तर फॉरवर्ड बेंड देणारे भरपूर आसन आहेत. तर फॉरवर्ड बेंड देणारे आसनं, पुन्हा बॅकवर्ड बेंड देणारे आसनं आहे का नाही. पुढे झुकूनचे आसनं, मागे झुकूनचे आसनं, डावीकडे झुकूनचे आसनं, उजवीकडे झुकूनचे आसनं आणि पिळाचे आसनं आहे की नाही. हे किती प्रकार पडू शकतात, 5. म्हणजे ही पीळ, मेरुदंडाला पीळ देणारी आसनं. ठीक आहे, मेरुदंडाला मागच्या दिशेनं पीळ देणारी आसनं, पुढच्या दिशेनं पीळ देणारी आसनं. आणि डावीकडे झुकणे आणि उजवीकडे झुकणे. असे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात की पाठीच्या कण्याला पीळ देणाऱ्या आसनांचे प्रकार सांगा. तर मग तुम्ही काय देणार, फॉरवर्ड बेंडिंग, बॅकवर्ड बेंडिंग, लॅटरल बेंडिंग आणि ट्विस्टिंग. ठीक आहे, असे 4 मेन प्रकार पडू शकतात. आणि नावाप्रमाणे सुद्धा, नावाप्रमाणे म्हणजे काय, पशुच्या नावाप्रमाणे काही आसन आहेत की नाही. पशुच्या नावाप्रमाणे कोणचे आसन आता तुम्ही सांगितलं होतं, भुजंगासन, पुन्हा गरुडासन आहे, पुन्हा मकरासन सुद्धा आहे, मयूरासन आहे. ठीक आहे, तर हे आसनं पशु पक्ष्याच्या याच्यानुसार. पुन्हा त्याच्यानंतर झाडांच्या नावाप्रमाणे आहेत ना, ताडासन, ताडाचं झाड. ठीक आहे, ताडासन, पुन्हा काय, वृक्षासन आहे, राईट. तर आणि ऋषींच्या नावाप्रमाणे गोरक्षासन आहे. आणि आता आज आपण पाहिलं मत्स्येंद्रासन, आपण पाहिलं अर्ध मत्स्येंद्रासन. आणि गतिशील आसने असतात काही, जसं की आता आपण पाहिलं ना, रोलिंग पाहिली, मेरुदंड याच्यावर आपल्याला काय म्हणतात त्याला, पवनमुक्तासन श्रेणी, चलित पवनमुक्तासन श्रेणी, चलित नौकासन, हे सुद्धा त्याच्या प्रकारात येऊ शकतं. आणि देवी देवतांच्या नावाप्रमाणे हनुमंतासन आहे की नाही, सिद्धासन आहे, असे वेगवेगळे आसनं आपण म्हणजे पडू शकतात त्याचे. तर आपण आज काय पाहिलं, आसने पाहिलं, आसनाचे प्रकार किती पडू शकतात. हठयोग प्रदीपिकेनुसार आसन म्हणजे काय,
हठयोग प्रदीपिकेनुसार आसन म्हणजे काय? हटस्य प्रथमांगत्वात आसनम पूर्वमुच्यते कुर्या तदासनम स्थैर्यम आरोग्य चांगलागवम. ज्यामुळे स्थिरता, आरोग्य आणि हलकेपणा तयार होतो आपल्या शरीरामध्ये, ते म्हणजे आसन. हट्ट योगानुसार. आणि पतंजली योगानुसार काय? स्थिरम सुखम आसनम. तुम्हाला विचारू शकता हट्ट योगानुसार आसन म्हणजे काय, तर मग त्यावेळेस जर स्थिरम सुखम आसनम लिहिलं तर काय होईल? प्रॉब्लेम होऊन जाईल. ठीक आहे, तर तसं लिहायचं का? नाही. हट्ट योगानुसार काय? स्थिरता, अंगलाघव प्राप्त होतं. आणि पुन्हा घेरड संहितेनुसार काय? घेरड संहितेमध्ये दृढता होते. तुमच्या शरीरामध्ये दृढत्व येतं आसनाने. दृढत्व येतं म्हणजे 100% दृढत्व येत असेल ना. कारण जे एखादं आसन केल्यामुळं आपली जी सिस्टीम आहे तिच्यामध्ये ब्लड सर्क्युलेशन वाढतं, रक्तभिसरण वाढतं. मग ती जी सिस्टीम आहे ती काय होते? बलशाली होते. आणि मग तुमची ती कार्य करण्याची क्षमता वाढते, है की नाही? असं होतं. तर आपण समोरचा टॉपिक समोर पाहूया. ठीक आहे, पुढच्या वेळेस कमर पाठमान सरळ करा, दीर्घ श्वास प्रश्वास घ्या, हाताची ज्ञानमुद्रा, संथ श्वसन करा, पूर्ण अवधान श्वास प्रश्वासावर राहू द्या. आज आपण काय शिकलो याचं मानसिक अवलोकन करा. आसन पतंजली योग सूत्रानुसार, हट्टयोग प्रदीपिकेनुसार, घेरंड संहितेत आलेला उल्लेख, त्याचे प्रकार, आणि पतंजलीच्या जन्माची कहाणी. दीर्घ श्वास प्रश्वास, पाठीमागे शांतीपाठ म्हणा. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हस्तघर्षण करा. ती चेहऱ्याला द्या.